असू शकतं, कारण इतक्या दिवस लागत नाहीत. मला वाटतं गेल्या वर्षीच हा विषय निधीचा झालेला होता, वडूचा विषय, वडूचाच ना. गेल्या वर्षीच हा विषय झाला होता. आपण तिथं दर्शनाला गेलो होतो, जवळपास त्याच वेळेस निधी आला होता असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं, किंवा 8-15 दिवसात येणार होता. जाणून बुजून जर 1-1 वर्ष लागतंय म्हणल्यावर 100% जाणून बुजूनच ते दंबानी सुरू केलं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आज अर्थसंकल्प सादर होतोय राज्याचा, काय मराठा समाजासाठी काय काय केलं पाहिजे, काय काय अर्थसंकल्प काय अपेक्षा आहे तेच हक्काचं द्या ना, तर कवा काय द्यायच्या मध्ये आहे तेच हक्काचं द्या ना. ते परतावे येणार, व्याज परतावे येत नाही, येत सारथीचे पोरांचं काम होत नाही, आणि मागणी केल्याने काय करतात का? ते त्यांच्या हिताचं ते कॉन्ट्रॅक्टरला टाकणार, त्यांचं जिथं हित आहे बजेट तिकडं टाकणार, कंपन्याला टाकणार, त्यांच्या मित्राला टाकणार. इकडं गोरगरिबाच्या शेतकऱ्याची कर्जमाफी नाही करणार, इकडं नाही टाकणार ते. पुरी बिल माफी नाही करणार, इकडं ते आरक्षण पाहिजे ते नाही देणार. ते त्यांच्या हिशोबानेच अर्थसंकल्प असतो. ते नुसतं म्हणायला असतं. बरं, तुमची कर्जमाफीची मागणी आहे का म्हणजे या सगळ्याच्या हा ना, असायला काय, मला काय कडू लागते काय? शेतकऱ्यांना देणार नाहीत ना हो, हे देणारच नाहीत. शेतकरी किती दिवसाचा संकटात आहे, त्यांचे पीक विमे येत नाही, त्यांची नुकसान भरपाई येत नाही, आणखी त्यांचा हक्क त्यांना येत नाही, मालाला भाव वाढत नाही. हे शेतकऱ्यांना बघावंच लागणार आहे. काय असतं, शेतकरी विरोधी 5 वर्षातच बघितलं पाहिजे सरकार आहे का नाही. लोकांनी खरंच एवढं बळबळलं नाही पाहिजे गोरगरिबांनी, आणि पलट्या मारून यांना नीट केलं पाहिजे. आता त्याला अडके भरीच नाही का, आधी सरसकट पैसे दिले, आणि आता या काहीच म्हणते तुला आठी लावायचे, तुझ्याकडं घर नाही पाहिजे, तुझ्याकडं कुठं 4 व्हीलर नाही पाहिजे, आणखीन काही बरंच वाटतं. मला काय जास्त आठी माहीत नाही. आता अशी एक बहीण संभव त्यांची तिला घर नाही म्हणून, गाडी नाही म्हणून, आणि आधी नाही का जमलं, आधी बघायचं ना, आधी सरसकट वाटून टाकले, आता मोकळे झाले. बरं झालं, पण लोकांचे डोळे उघडतात की वेळेवर किती हे फसवणूक करतात. जे करते ते चांगल्यासाठीच करते सरकार, लोक हुशार व्हायला लागले. दुसरीकडे जर पाहिलं तर ह्या जी सत्तेतले आमदार आहेत काही, यांनाच कोट्यावधीचा जर आपण पाहिलं तर त्याच्या कारखान्या देण्यात आले. काय केलं? कोट्यावधीचा निधी त्यांना कारखाना देण्यात आलेला आहे, कारखान्याला. मी तेच आता म्हणलं ना, ते त्यांचे हिशोबाने करणार. ते त्यांचा बिल रकवांचा आहे, तिकडच्या कामाला अर्थ बजेटला टाकणार, त्यांचे जिथं जिथं निवडून येणार आहे तिथं ते टाकणार. असले धोरणाचे येते. हे असं समावेशक कधी सरकार म्हणून, पालकत्व म्हणून वागणारच नाहीत. काय लागतं खरं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे, त्यांचा पीक विमा किती गरजेचा आहे, त्यांचे नुकसान भरपाई किती गरजेची, त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे, त्यांची कर्जमाफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्या किती झळा आहेत. पण हे मुद्दाम करत नाहीत, फक्त करतो म्हणणार, लोकांना निवडणुका नादी लावणार. आता महानगरपालिका आल्यात वाटतं, त्याच्यामुळं आता उली नादी लावते, लाडक्या बहिणीसारखंच करते. पण लोकांनी खरोखर सांगतो लय हुशार व्हायला पाहिजे, गोरगरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे. जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि 15 वर्ष झाली कॅबिनेट नाही झाली. हुशार व्हायला पाहिजे. मराठ्यांनी, धनगरांनी, खरं सांगतो, राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बुजून हे शब्द म्हणत नाही, चांगलं जर धनगरांनी आणि मराठ्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झाला. पाटील साहेब, मसलाजोगचं प्रकरण 12 तारखेपासून सुनावणीला आहे, तर त्याआधी CIDने ही केस चालू नये, बीडला चालवावी अशा पद्धतीचं पत्र विनंती केलेली आहे. तुम्हाला वाटतं केसमध्ये आरोपींसाठी सुरक्षित वातावरण किंवा न्याय यायला काय जागा होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं, असे विनंती योग्य आहे का? पाहिजे तिकडे केस चालली पाहिजे का बीड जिल्ह्याच्या बाहेरच काढली पाहिजे? आता जे तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असं, न्याय प्रविष्ट असल्यामुळं आपण त्याच्यात बोलू नये, माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाही आहे. परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असेल, त्याशिवाय ते म्हणणार नाही. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असेल, आणि ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेच्या. त्याबद्दल आपण काय बोलू नये. आपला एकच उद्देश आहे की धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करत होता, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आहेत, आणि त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथंसुद्धा तो होता. तिथंसुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302 मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत.
की फरार झाल्याच्या नंतर खंडणी मागितल्याच्या नंतरसुद्धा आणि खून झाल्यावरसुद्धा, कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपास यंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच आहात की धनंजय मुंडे तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. आता हे आता बघा तुम्ही थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे, त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याचं, आणि 302 100% धनंजय मुंडे हाही. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुलस्टॉप लावला. यासाठी CIDला स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागला. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये नसता एक दिवस, हे विषारी साप आहे, एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असेल. बरं, ते जगमित्र कार्यालयावर बैठक झाली, तर ते स्थळ आता म्हणजे गुन्ह्याचं ठिकाण झालंय, म्हणजे तिथं गुन्हा घडला आहे, खंडणी मागितली, तर त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती, म्हणजे पहिली. खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करा, अशीच तिथं बैठक झालेली आहे. आणि त्याचं ते मुख्य कार्यालय, तिथून सगळा कारभार चालवत होता आणि तिथूनच 1 नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनंच करत होता. दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला. म्हणजे कट पहिला 120 बल लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती. पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे, हे सिद्ध आहे. आणि याच्याही पुढचं सांगायचं ठरलं तर तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत, पूर्ण पुरावे. फक्त सिग्नल फडणवीस साहेबांकडून मिळत नाही, त्यांनी तिथं फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे, थांबायचं सांगितलं आहे. त्यामुळे तपास यंत्रणा हदवल्या. जर फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं तर धनंजय मुंडे उद्या सकाळी तुम्हाला 302 जेलला दिसतोय. पण फडणवीस साहेबांनी गुंड वाचू नये. एक दिवस तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातला जो पक्ष आहे त्या आमदाराच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल आणि राज्यात तुमच्या पुढे सुद्धा धनंजय मुंडे संकट म्हणून असेल, हे लक्षात ठेवा. तुम्ही वाचू नका, कारण गोरगरीब लेकरांची इतकी क्रूर हत्या केली, अतिक्रूर हत्या केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.